दिवाळी संपलेली आहे आणि थंडीची चाहूल आता लागत चाललेली आहे. थंडीत काहीतरी मस्त गरमागरम अगदी चविष्ट असे खावेसे वाटते. त्यासाठी आज आपण अगदी चविष्ट अशी झटपट बनणारी ढाबा स्टाईल डाळ खिचडीची रेसिपी बघणार आहोत. डाळ खिचडी अगदी ढाबा स्टाईल होण्यासाठी आणि सुटसुटीत छान लपलपीत होण्यासाठी भरपूर अशा टिप्स मी व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी रुचा आपल्या सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. 4 व्यक्तींच्या पुरेल अशी डाळ खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण आता तिथे डाळ आणि तांदळाचे प्रमाण बघून घेऊया. त्यासाठी बघा एकच वाटीचे प्रमाण या ठिकाणी घेतलेले आहे. वाटी मी या ठिकाणी एकच मापाची घेतलेली आहे. आपण देखील एकाच मापाची वाटी या ठिकाणी वापरायची आहे. आता मी या ठिकाणी घेतला आहे अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे. जुना तांदूळ आहे ज्याचा भात असा सुटसुटीत आणि मोकळा-मोकळा असा होतो. असा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे. मग तो बासमती असो किंवा कुठलाही जुना तांदूळ असला तरी चालू शकेल. ढाब्यामध्ये आणि हॉटेलमध्ये बासमती तांदळाचा वापर होतो. त्यामुळे मी आज ठिकाणी या ठिकाणी बासमती तांदूळ घेतलेला आहे. त्यानंतर बघा त्याच वाटीने मी या ठिकाणी अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. पाव वाटी मी या ठिकाणी तूर डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी मी या ठिकाणी मसूर डाळ घेतलेली आहे बघा. तर हे प्रमाण जर आपण एकूण बघितलं तर 1 वाटी तांदळासाठी आपल्याला 1 वाटी डाळी घेतलेली आहे. त्याचं डिव्हायडेशन आपण असं केलेलं आहे, की अर्धी वाटी मूग डाळ, पाव वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी आपण या ठिकाणी मसूर डाळ घेतलेली आहे. आपल्याकडे कुठलीही डाळ नसेल तर आपण अर्ध्या-अर्ध्या प्रमाणात ज्या 2 डाळी अवेलेबल असतील त्या आपण या ठिकाणी घ्यायच्या आहेत. आता आपण हे सगळं स्वच्छ पाण्याने 2 ते घेणार आहोत. पुढे आता आपण डाळ आणि तांदूळ व्यवस्थितपणे 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहोत. डाळ तांदळामध्ये भरपूर असे पाणी घालून घेऊया आणि छानपैकी 2 ते 3 वेळा आपल्याला हे डाळ तांदूळ चोळून धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये आता थोडं पाणी घालून घेणार आहोत. डाळ तांदूळ बुडेल इतके पाणी घालायचे आहे आणि साधारणतः एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला याला भिजत ठेवायचा आहे. म्हणजे आपला जो भात आहे, म्हणजे जो आपण शिजवणार आहोत तो भात अगदी मोकळा, सुटसुटीत आणि डाळीसुद्धा अगदी 2 शिट्ट्यांमध्ये पटकन अशा शिजतात. ते 8 मिनिटं झालेली आहेत. आपण बघू शकता आपले डाळ आणि तांदूळ आता व्यवस्थित असे भिजले गेलेले आहेत. छान फुलून देखील आलेले आहेत. आता आपण हे डाळ तांदूळ शिजवून घेऊया. तर आता मी हे जे डाळ तांदूळ आहे ते एका मोठ्या कुकरमध्ये घेतले आहे. आपण सुद्धा शक्यतो मोठाच कुकर वापरायचा आहे म्हणजे ते फुलायला छान मदत होते, कमी पडत नाही कुकर. पुढे आपण ज्या वाटीने डाळ आणि तांदूळ मोजले होते त्याच वाटीने आपण 6 वाट्या पाणी मोजून घेतलेले आहे. त्या जगमध्ये मी भरून घेतलेले आहे. आता हे 6 वाट्या पाणी आपण यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर बघा मी या ठिकाणी फ्रेश अशी आलं लसणाची पेस्ट केलेली आहे 1 टेबलस्पून ती आपण यामध्ये घालून घेऊया. यामुळे खिचडीची चव खूप छान अशी लागते. पुढे 1 टीस्पून हळद आणि मीठ सगळं छानपैकी आता एकजीव करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावण्याच्या साधारणतः 2 ते 3 फक्त 2 ते 3 मीडियम हीटवर आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. मीडियम फ्लेमवर फक्त 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायच्या आहेत आणि गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आहे. गॅस बंद करून घेतल्यानंतर बघा कुकरची संपूर्णपणे वाफ साधारणतः 5 मिनिटातच निघालेली आहे आणि कुकर व्यवस्थितपणे आता थंड झालेला आहे. मग आपण हा कुकर छानपैकी घेऊया. आपण बघू शकता किती छान असा मोकळा-मोकळा आणि अगदी मस्तपैकी हवा तशा कन्सिस्टन्सीचा हा भात या ठिकाणी डाळीसुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे. एकदम मस्त सुटसुटीत असा झालेला आहे. कारण तांदूळ या ठिकाणी आपण जुना वापरला होता. पुढे आता आपण डाळ खिचडी बनवायला घेऊया. त्यासाठी बघा एका कढईमध्ये मी 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकून घेत आहे. आपण याऐवजी साजूक तुपाचा देखील वापर करू शकता किंवा अर्धे तेल आणि बटर देखील आपण यामध्ये घालू शकता. साजूक तुपातली खिचडी खूप मस्त अशी लागते. आता तेल आपले छानपैकी गरम असं झालेले आहे. त्यामध्ये आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि जिरं तडतडून घ्यायचं आहे. जिरं टाकलं की लगेचच त्यामध्ये आता आपण बारीक छान चॉप केलेला लसूण घालून घेणार आहोत. तो थोडासा असा परतवून घ्यायचा आहे मस्तपैकी. थोडा परतला की त्याच्यामध्ये आता आपण लगेचच कांदा घालून घेणार आहोत. एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. तो आपण आता यामध्ये घालून घेऊया. कांदा मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर कांदा छानपैकी परतला गेल्यानंतर त्यामध्ये आता आपण बघा एक 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत. यामुळे चविष्ट अशी खिचडी मस्त तयार होते. कढीपत्ता घातल्यानंतर त्यामध्ये बघा बारीक मस्त चॉप करून घेतलेलं आल्याचे तुकडे मी या ठिकाणी घातले आहे. आपल्याला जर आल्याचे तुकडे आणि लसणाचे तुकडे नसतील करायचे तर आपण या ठिकाणी 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घातली तरी देखील चालू शकेल. आता आल्याचे जे आपण घातले मस्त चॉप केलेले तुकडे होते ते थोडेसे आता आपण परतवून घेऊया. गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला स्लो करायची आहे आणि मग यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊया. हे बघा मस्त मोठ्या साईजचा टोमॅटो आपण यामध्ये टाकून घेऊया. छानपैकी परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो टाकून घेतल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत म्हणजे टोमॅटो
पटकन अशा मस्तपैकी सॉफ्ट होतात आणि तेलसुद्धा लवकर रिलीज करतात. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मीठ टाकणे फार आवश्यक आहे. मीठ व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि त्यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत. झाकण ठेवून साधारणतः 1 ते 2 मिनिटं आपण याला स्लो गॅसवर होऊ द्यायचं आहे. 1 मिनिटभर आपण मंद आचेवर छानपैकी आता टोमॅटो आणि कांदा छान होऊ दिलेला आहे. आपण बघू शकता आपला टोमॅटो कांदा आता छान असा मऊ झालेला आहे. मऊ शिजून रेडी झालेला आहे. तेलसुद्धा बाजूला सुटलेले आहे. त्यामध्ये आता आपण कोरडे मसाले टाकून घेऊया. सर्वप्रथम टाकून घेतलेले आहे 1 चमचा तिखट, त्यानंतर 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टेबलस्पून धणे पावडर, कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे, 1 टीस्पून हळद. सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया. सगळे मसाले आता आपण थोडेफार परतून घेणार आहोत मस्तपैकी. आपण बघू शकता किती सुरेख असा रंग आलेला आहे आपल्या फोडणीला. त्यानंतर आपल्याला एक स्टेप करायची आहे, ती फार महत्त्वाची आहे. आपण यातला थोडासा मसाला एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत. त्याचे कारण मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. त्यामुळे आपली खिचडी एकदम टेस्टी अशी होणार आहे. हा मसाला आता आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि उरलेल्या मसाल्यामध्ये आपण शिजवलेली डाळ खिचडी टाकून घेणार आहोत. तर आपल्याला अलगदपणे यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि अगदी हळुवारपणे त्याच्यामध्ये मसाला मिक्स करायचा आहे, जेणेकरून आपल्या खिचडीचे म्हणजे तुकडे-तुकडे होणार नाहीत. अशी अलगद अशी उलथन साहाय्याने खालून वरपर्यंत ही खिचडी हलवत जायची आहे. आता आपल्याला ही खिचडी थोडी घट्टसर अशी वाटत आहे, म्हणून मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतलेले आहे. ते गरम पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीची खिचडी हवी असेल, जशी हवी असेल, थोडी पातळ हवी असेल, थोडी घट्टसर हवी असेल, त्या प्रमाणात आपण पाणी टाकायचं आहे आणि ह्याप्रमाणे खालून उलथनं हलवत जायचं आहे, म्हणजे आपले तांदूळ यामध्ये अख्खे राहतील. हे बघा, पुन्हा मला थोडी खिचडी घट्ट अशी वाटत आहे, म्हणून पुन्हा मी यामध्ये पाणी टाकून घेत आहे आणि अलगदच ही खिचडी हलवून घेत आहे. हे बघा, या पद्धतीने ही खिचडी अलगदपणे आपल्याला हलवत जायची आहे. आता मस्तपैकी अशी उकळी फुटलेली आहे. आपण बघू शकता. रंग देखील बघा किती सुरेख आलेला आहे आणि मस्त अशी घट्टसर आपली अगदी हॉटेलसारखी डाळ खिचडी बघा किती सुरेख अशी दिसत आहे. आता आपण याला झाकण ठेवून घेऊया आणि साधारणतः 1 ते 2 मिनिटं मंद आचेवर छान उकळी काढून घेऊया. नेक्स्ट म्हणजे आपल्या खिचडीला अधिक चविष्ट बनवण्यासाठी आपण आता तडका देऊन घेणार आहोत. त्यासाठी बघा एक तडका पॅन घेतला आहे. त्यामध्ये मस्त 2 मोठे-मोठे चमचे भरून मी साजूक तूप घालून घेतलेले आहे. साजूक तूप गरम झाले की त्यामध्ये आता आपण 2 बेडगी मिरच्या घालून घेणार आहोत. आपल्याकडे जी मिरची अवेलेबल असेल ती आपण तडकासाठी वापरू शकता. मिरची छान मस्तपैकी फुलून आली पाहिजे. हे बघा. मिरची छानपैकी फुलून आली की त्यामध्ये आता आपण हिंग घालून घेऊया. त्यानंतर आपण जो काढून घेतलेला मसाला होता ना, तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत. यामुळे काय होते, मस्त तुपामध्ये हा मसाला परतला जातो आणि खिचडीला खूप छान अशी मस्त चव येते. त्यानंतर आपण या मसाल्याला थोडंसं फ्लेमवर बर्न करून घेणार आहोत. म्हणजे जो स्मोकी फ्लेवर असतो ना ढाब्यामध्ये मिळतो, जो आपल्याला हॉटेल्समध्ये फक्त मिळतो, तो आपल्याला परफेक्ट ह्या खिचडीला मिळणार आहे. हे बघा, अगदी सोपे आहे. अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाहीये. कडेकडेला फ्लेम पकडायची आहे, गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि या पद्धतीने ह्याला स्मोकी फ्लेवर असा देत जायचा आहे. हॉटेलमध्ये सुद्धा याच पद्धतीने फ्लेम दिली जाते आपल्या मसाल्याला आणि त्यामुळे त्याचा तो फ्लेवर त्या पद्धतीचा लागतो. फक्त हॉटेलमध्ये थोडी मोठी फ्लेम असते. आपली घरगुती जी फ्लेम आहे ती थोडी छोटी असते. परंतु अशा पद्धतीने आपण घरच्या घरी देखील मस्तपैकी तडका असा तयार करू शकता. मस्त गरमागरम खमंग असा तडका आपण डाळ खिचडी टाकलेला आहे. मस्त भरपूर अशी हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि आता आपली डाळ खिचडी अगदी रेडी झालेली आहे. मस्त गरमागरम अशी स्वादिष्ट अशी लपलपीत डाळ खिचडी बघा किती मस्त दिसत आहे. सर्व्हिंगसाठी रेडी आहे. त्यामध्ये आता बघा मस्तपैकी तोंड लावलेला कांदा, काकडी, पापड आणि छान असं मस्त लोणचं. खूप छान असा बेत आपला गरमागरम असा बेत हिवाळ्यामध्ये खूप छान असा लागतो. तुम्ही ही रेसिपी वापरून डाळ खिचडी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. माझ्या चॅनल खमंग खानदेशाला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटा सुद्धा चेक करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खाण्याच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.